सतीश देटे सरांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत। पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सलगर 2 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलेत। मॅचच्या दिशेने वळूया। रेवली विपक्ष कुरुळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। कुरुळ संघाने हा सामना जिंकला तर सुपर 8 मध्ये जाण्याचा मार्ग त्यांचा मोकळा होईल। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून जाऊया मॅचच्या दिशेने। आणि पहिल्याच बॉलवरती डावकुरेच्या हाताचा फलंदाज शुभम वायकर यांच्या बॅटमधून आलाय षटकार। नरेंद्र कुरळे यांच्या बॉलिंग मार्कवरती पहिल्याच बॉलवरती शुभम वायकरच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार षटकार पाहायला मिळालाय। पुढचा बॉल हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता। उसळी देणारा हा बॉल पंचांचा कॉल आहे डॉट बॉल। पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतरचा बॉल डॉट आलाय म्हणजेच षटकाराला प्रत्युत्तर नरेंद्र कुरळे यांनी देखील दिलंय। एक तेरी तो एक मेरी हे चित्र पाहायला मिळाले। पुढचा बॉल कोला टाकलेला बॉल दिशा दिले फ्लाय केलाय फक्त बॉलला पोहोचवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी शुभम वायकरच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक चौकार। शुभम वायकर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। डावकुरे आताचा एक प्रभावशाली फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। हार्ड हिटर बॅट्समन कोला टाकलेला बॉल बिडॉनच्या डोक्यावरतून पाठवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चांगली बॅटिंग क्लासिकल तंत्रशुद्ध बॅटिंग। आखू टप्प्याचा बॉल लॉब केलाय हाफ ट्रॅकर बॉल वरती मोठा तडाखा परंतु फिल्डिंग देखील तितकीच चांगली झाली। हवेच्या उलट्या प्रवाहामुळे बॉल थोडासा आतमध्ये ढकललाय उलट वारं होतं आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेत परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाले। आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवल्या गेलेत। धावा वाचवाव्या लागतील। मॅच खूप महत्त्वाची आहे कुरुळ टीमसाठी। हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने। शर्यत लागली होती बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची परंतु अखेरकार शर्यत जिंकले बॉलने। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी क्रिकेटमधील एक पुस्तकी फटका आलाय शुभम वायकरच्या बॅटमधून। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय। 18 धावा स्कोर कार्डवरती लागलेत। पॉवर प्लेचं संपूर्ण षटक शुभम वायकरने अगदी झोडून काढलाय फोडून काढलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केले। 18 धावा कुटलेले आहेत पहिल्या षटकामध्ये। आता पॉवर प्लेची जी बंधनं होती ती बंधनं आता समाप्त झाले। 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल। 30R सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 6 खेळाडू फिल्डिंग करताना पाहायला मिळतील। 30R सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू फिल्डिंग करताना पाहायला मिळतील। ओव्हर क्रमांक 2 मध्ये देवेंद्र कुरळे ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत आणि आता स्ट्राइक वरती फलंदाज आहे ना प्रशांत देवरे आहेत। पहिलाच बॉल देवाभाऊचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर पायावरती आदळलाय अंगावरती हा बॉल आदळलाय आणि यस पंचांनी हात बाहेर काढलाय। पंचांचा कॉल आहे नो बॉल। यस आता यस चक्क गोलंदाज थ्रो गोलंदाज म्हणून गोलंदाजाला दंडित देखील केले। नो बॉलची 1 धावा आणि पॅनल्टीच्या 2 अशा 3 धावा स्कोर कार्डवरती ॲड करूया। आता कुरुळ टीमचा कॅप्टन खरं तर थ्रो गोलंदाज म्हणून बाहेर निघालाय। चिंतेचं वातावरण कुरुळ टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। आता नरेंद्र कुरळे यांना मात्र टेक्नॉलॉजीची वापरावी लागते की कोणत्या खेळाडूवरती विश्वास ठेवायचा आणि कोणता खेळाडू आता इथून आपल्याला सावरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो थोडीशी घाई करा
कारण महत्त्वाच्या खेळाडूला मात्र दंडित केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 21 या धावसंख्येवरती. फ्रीडचा बॉल असणार आहे आणि आता फ्रीडचा बॉल कोण हाताळेल आणि आता दुसरं षटक कोण हाताळेल यस चर्चा झाली. छोटीशी टीम मीटिंग झाली आणि टीम मीटिंगमध्ये सुजित नावाचा पर्याय इथे मात्र वापरलाय. आता सुजितला बॉलिंग करायची आहे. स्ट्राईक एंडवरती प्रशांत देवरे आहेत, हार्ड हिटर बॅट्समन. अद्यापही कुरुल टीमला एकही विकेट मिळालेली नाही आहे. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. एखादी विकेट आली तर निश्चितपणे कुरुल टीमचं कमबॅक होईल, परंतु गोलंदाज सुजित पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती प्रशांत देवरे. पहिलाच बॉल फ्रीडचा बॉल आहे. पुढे आले, पायांचा वापर केलाय, टायमिंग आहे प्रॉपर, चेंडू निघालाय. हवाई मार्गाने सफर करत असताना मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा बिग हाय अँड हँड्स अप षटकार प्रशांत देवरेच्या बॅटमधून. फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. पुढे आलेत, आणखीन एक चांगला फटका. फटका फसलाय, कॅचची संधी हो जाळ्यामध्ये अडकवलाय आणि षटकाराला प्रत्युत्तर देत असताना सुजितने घेतले विकेट. प्रशांत देवरेची विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास. च्या माध्यमातून एक सुप्रसिद्ध गाणं देखील वाजवलं गेलं. अनेक मोठमोठ्या खेळाडूंची नावं देखील त्या गाण्यामध्ये घेतली जातात. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. वाईड +1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले तब्बल 29 धावसंख्यांवरती. सुजित थोडासा महागडा ठेवतोय. आता मात्र हवेचा वेग देखील वाढलेला आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र आता निश्चितपणे मोठे फटके खेळण्याची ऑन साईडला संधी देखील उपलब्ध झाले. आयोजकांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी एक विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती जेवण आहे. जर कोण जेवण करण्याचं बाकी असेल तर आपण जेवणाचा आस्वाद देखील घ्या. विनंती करेन. आजच्या जेवणासाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेला आहे माननीय श्री अविनाश हरुभाऊ सावंत आणि सूरज सूर्यकांत सावंत. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. आखू टप्प्याचा बॉल लॉप केलाय, बॉलला पाठवलाय. फायनली ग्रीजन सीमारशीच्या बाहेर. तुम्ही पाहू शकाल क्रिक लाईव्हच्या माध्यमातून काय फटका सजवलाय जबरदस्त. जहां मेरी बैट घूमते वहां से कहानी बदलते. बॉलर चाहे कितना भी तेज हो, मेरी शॉट की आवाज उससे ज्यादा तेज होती है. हे सांगून देत असताना शुभम वायकरच्या बॅटमधून आलाय एक जबरदस्त पॉवरफुल तडाखा षटकार. काय फटका खेळला होता. आणखीन एक चांगला फटका खेळलाय. शॉर्ट पॉइंट रिजनच्या डोक्यावरतून बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन सीमारशीच्या पलीकडे.
वन साइड बॅटिंग करतोय रेवली टीमसाठी. डावखुऱ्या हाताचा एक प्रभावशाली फटका त्याने खेळलाय. नो बॉलचा इशारा आलाय. पंचांनी मात्र घोषित केलाय नो बॉल. आणखीन एक सिंगल धाव प्राप्त झाले. येस, नो बॉलचा इशारा आहे. ओव्हर स्टेप बॉलिंग करत असताना ज्या लाईनचं उल्लंघन केलेलं आहे सुजितने आणि नो बॉल आलेला आहे पंचांच्या दरम्यान. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत आता 41 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. फ्रीडचा बॉल. हा बॉल डॉट आलाय. फ्रीडचा बॉल चांगला टाकलाय. काय फटका खेळलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना परंतु यावेळेला गोलंदाजाने देखील आपलं कौशल्य दाखवत असताना बॉलिंग केले. खोला टाकलेला बॉल परफेक्ट ब्लॉकल टाकलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेची जोखीम घेतले. हो यस, दुसरी धाव देखील डिपेंडेंटली पूर्ण केले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 43 धावा धावपलकावरती आहेत दोन्ही संघांसाठी. जर आपण पाहिलं तर विचार केला तर आता कुरुळ गावासाठी मात्र टेन्शनवाली मात्रा पाहायला मिळते कारण धावांचा रतीब देखील रचला जातो आणि टेन्शनवाली मात्रामध्ये ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुरेल गीत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी नाहीये. फुल टोल वसूल केला जातो. आलाय तो शुभम वायकरच्या बॅट मधून आणखीन एक तुफानी आसमानी टोला. डीजे कम ऑन. आणखीन एक चांगला फटका खेळलाय. क्रिकेटमधील पुस्तकी फटका. बॉल निघून चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं करत असताना मात्र डायरेक्ट हिट देवा भाऊचा खूप चांगला पाहायला मिळालाय आणि इथे विकेटचं पतन होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. कम ऑन.
रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. आता पुन्हा एकदा गोलंदाज अनुज पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 15 हवेचा प्रवाह आता वाढलेला आहे. डावखुरी हातांच्या फलंदाजांना ऑन साईडला फटके खेळताना थोडीशी अडचण निर्माण होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 51 धावा. 51 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त या बॉलला दिशा दिले. मनगटातील ताकद बाहेर काढले. फिल्डिंग करत असताना चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, गलपानपणाला थारा नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल. आणखीन एक स्विचिटचा फटका. हवेच्या जोरावरती बॉलला पाठवलाय झाडीमध्ये. जावा शोधून आणा. 6 धावांसाठी आलाय तो शुभम वायकरच्या बॅट मधून. आणखीन एक पॉवरफुल बुलंदी ठोकलाय षटकार. आणखीन एक चांगला फटका. अलाउंड दी कार्पेटच्या सायने चेंडूला पाठवलंय गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. त्या दरीतून बॉल निघून चाललाय सीमारशीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शुभम वायकरच्या बॅट मधून पुस्तकी फटका आणि त्याच्यावरती मोहर लागले. 4 धावांची चौकार. 14 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केलेल्या शुभम वायकर बॅट वरती दाखवायचे आहे हा या बॉल नंतर. आणि हा बॉल डॉट आलाय. शुभम वायकर वाईट बॉलचा इशारा आहे. शुभम वायकरला विनंती असेल की आपण बॅट वरती करा. मित्रांनो अर्धशतक झळकावलंय. 14 बॉल मध्ये 50 धावा. सायली प्रीमियर लीग मधील 5वं अर्धशतक. रेवली गावाच्या माध्यमातून शुभम वायकर खेळाडूचं नाव. आणखीन एक चांगला फटका. गॅप मधून बॉल निघून चाललाय. 1 बाउंस. सीमा रेषा पार 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 पार. 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 70 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या कुस खुर्द या टीमने मात्र लावली होती सायली ब टीम समोर असताना. परंतु या स्पर्धेमध्ये रेवली संघ कुस खुर्द या टीमचा रेकॉर्ड तोडून टाकेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. सत्तर धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आदेश आलेत. आता आदेशला संदेश द्यावे लागतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज महेश देवरे आहेत. 70 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शुभम वायकर स्ट्राईक एंड वरती गेलेत. महेश यांना काहीतरी कानमंत्र दिलाय, सल्ला दिलाय, परंतु सल्ला काय दिला असणार आहे. 1 धाव घे, स्ट्राईक मला दे, हो हाच सल्ला दिला होता आणि त्याने ते 1 धाव पूर्ण केलेत. 71 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता शुभम वायकर कशा पद्धतीने बॅटिंग करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेत. आखू टप्प्याचा बॉल लॉब केलाय, लपेटलाय आणि पाठवून दिलाय. फाईन लेग रिजन सीमारशीच्या पलीकडे
6 धावांसाठी शुभम वायकर यांचा हा वार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय शुभम वायकर. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके आणि त्याने याचसाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. त्याला माहीत होतं स्ट्राईक माझ्याकडे राहणं गरजेचं आहे माझ्या टीमसाठी आणि त्याने स्ट्राईक ते आपल्याकडे ठेवले आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका, परंतु हवेमध्ये बॉल स्टँड उभा राहिला आहे. विकेटचं पतन झालेलं आहे आणि शुभम वायकर आता माघार येताना पाहायला मिळतोय. त्याला कॅच करायला सांग ना, त्याचा स्कोर दाखव. फटका चांगला खेळला होता आणि चेंडू हवेमध्ये उभा राहिला. विकेटचं पतन झालेलं आहे आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. शुभम वायकरच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी 16 बॉलमध्ये 60 धावांचे एक विस्फोटक खेळ त्यांनी साकारले आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते त्याने काम चोखपणे बजावले आपल्या टीमसाठी आणि तो देखील आता माघारी येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हाय बॉल, पायावरती येणारा बॉल वेगाने पाठवलाय सीमारशीच्या बाहेर. AK-47 बंदुकीतून जशी गोळी निघते तसा हा बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला वतन आणि वतनने मात्र पाठवलाय बॉलला सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. काय फटका सजवलाय लाजवाब. 81 धावा स्कोर कार्ड वरती लागले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल होता, फसवणारा बॉल, गुगली बॉल. टप्पा पडला, त्यानंतर बॉलने वेग कमी केला, बॉल टर्न झाला, स्पिन झाला, हातभर वळण घेतलं आणि पायावरती जाऊन आदळलाय फलंदाजाच्या. डॉट बॉलची सांगते की देखील पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल, पहिल्या डावातील टार्गेट सेट करणारा बॉल. टार्गेट सेट करणाऱ्या बॉलवरती मोठा फटका आलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल जज केलाय, फेकी केले, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेची जोखीम, हो तिसरी धाव देखील पूर्ण केले. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेला आहे बाद. 3 धावा मिळालेत. आता 84 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 85 धावांचं लक्ष उभं असणार आहे अर्थातच कुरुल टीम समोर.
थँक्यू सो मच. आता पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग केले रेवली टीमने आणि धावपलकावरती धावा सजवलेल्या आहेत. 84 धावांनी आता 85 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे कुरुळ टीम समोर. येणारी बॉल आहे 24. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळत आहे. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब मुंबई आयोजित समन्वय उर्मडी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत परळी विभागातील नावाजलेली मानाची स्पर्धा सायळी प्रीमियर लीग SPL 2026 पर्व क्रमांक 9चा दैदित्यमान सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. रेवळी विपक्ष कुरुळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना रेवली टीमने 85 धावांचं एक भलमोठं आव्हान उभं केलेलं आहे कुरुळ टीम समोर आणि 85 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये कुरुळ टीमची नामांकित जोडी दाखल झाले. एका बाजूला देवेंद्र कुरळे, त्याच्या साथीला नरेंद्र कुरळे, 2 सख्खे बंधू आहेत आणि आज कुरुळ टीमसाठी त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला ज्यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य लाभलेला आहे श्री विलास सावंत, विजय मोरे साहेब, त्यांचंही मनापासून आभार. यष्ट्या व बॅट पुरस्कृत आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री हनुमंत मोरे साहेब, अनमोल सकारे, अमोल सावंत साहेब, प्रथम संधी लेखपाल, पाणी व्यवस्था भिकू शिंदे, विठ्ठल देवरे, समालोचक व्यवस्था तानाजी देवरे, सुनील मोरे, आकर्षक ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भिकू शिंदे साहेब, समाजसेवक उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी सुनील जगन्नाथ देवरे, उत्कृष्ट फलंदाज आकर्षक ट्रॉफी आणि मनगटी घड्याळ दिगंबर देवरे साहेब, यांचंही मनापासून आभार. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचंही आम्ही निश्चितपणे अनाउन्समेंट करू. परंतु जाऊया आता मॅचच्या दिशेने, जिथे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. कुरुळ विपक्ष रेवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. क्रिकेट रसिकांना आणि क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की आता सायळी ग्रामस्थांनी मात्र जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. जर कोण जेवण करण्याचं बाकी असेल तर आपण जेवून घ्या. मॅचच्या दिशेने वेळूया. रेवली विपक्ष कुरुळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे आणि रेवली टीमचा गोलंदाजाचं नाव येऊ द्या प्लीज. कुरुळ टीमचा 12वा खेळाडू आहे. रेवली टीमचा गोलंदाजाचं नाव येऊ द्या. श्रवण वायकर हा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत. स्ट्राईक एंडवरती देवेंद्र कुरळे, नॉन स्ट्राईक एंडवरती नरेंद्र कुरळे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील 85 धावांचं लक्ष. पहिलाच बॉलवरती मोठा तडाखा. हवा के साथ साथ घटा के संग संग देवाभाऊच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती आसमानी तुफानी षटकार. आसमानी टोला 6 बॉलने मात्र श्री गणेशा केलेला आहे. कुरुळ टीमने 6 धावेने श्री गणेशा झालाय आणि देवेंद्र कुरळे देवाभाऊ या खेळाडूने मात्र आपलं स्वतःचं अकाउंट खातं मात्र षटकाराने ओपन केलंय. सुरुवात दमदार झाले, शानदार झाले. कुरुळ टीमचे देखील 85 धावांचं लक्ष आहे. ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये उभे राहिली ना कुरुळ टीमची तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. बॉलला पाठवलाय गॅप मधून
दोन क्षेत्ररक्षकांमध्ये आहे दरी. बॉल निघून चाललाय दरीतून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा गोळा केलेत. 85 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षकाला हलू देखील दिलेलं नाहीये. देवेंद्र कुरळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. कॅप्टन आहे, संघाचा नेता आहे, लीडर आहे. आज लीडरशिप निभवावी लागेल. संघाने आपल्यावरती जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पूर्ण करावी लागेल. टप्प्याचा बॉल, परंतु हा बॉल वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त. कमी गतीचा हा बॉल होता. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज श्रवणला. टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चाललाय नो मॅन्स लँड मध्ये आणि तिथून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके खेळले जात आहेत. देवेंद्र कुरळे या फलंदाजाच्या माध्यमातून 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. प्रारंभिक गोलंदाजावरती मात्र हल्ला बोल चढवलाय आणि त्यानंतर रेवली टीम आता थोडीशी अडचणीच्या पेचामध्ये सापडले. श्रवण वायकरला आता कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकायचा हा विचार करावा लागेल. शुभम वायकरने कान मंत्र दिलाय कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकायचा, परंतु देव्या भाऊ त्या बॉलचा समाचार चौकाराने आणि षटकारानेच घेतोय. त्यामुळे थोडंसं आता गोलंदाज प्रेशरमध्ये आणि दडपणाखाली पाहायला मिळतोय. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल बॅक फुटला गेलेत. पंच केलाय. कॅचची संधी. हो, पॉइंट मध्ये कॅच पकडलाय. जो सल्ला दिला होता शुभम वायकरने श्रवणला आणि तो सल्ला मात्र आता कामयाबी आला. त्याने सांगितलं होतं की अशा प्रकारे बॉल टाक, पॉइंट रिझर्व मध्ये तो उभा आहे आणि खरं तर तशाच प्रकारचा बॉल श्रवणने टाकला आणि शुभम वायकरने कॅच देखील टिपलाय. खूप मोठी विकेट निघून चालले कुरुल टीमची. कॅप्टन देवाबाहू बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन झालेलं आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. 15 धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय. ज्या प्रकारे पहिले 3 बॉल महागडे राहिले होते श्रवण वायकर या गोलंदाजाचे, परंतु त्यानंतर मात्र त्याने कमबॅक केला. संकटांवरती तुटून पडला. संकटांवरती तुटून पडावं लागतं. संकटांशी तुम्ही लढला तर संकटांना तुम्ही संपवू शकता, परंतु संकटांना तुम्ही घाबरला तर संकट तुम्हाला संपवू शकतात. त्यामुळे संकटांवरती मात करणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चांगली शिकवण दिली. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. माघार आपल्या शरीरामध्येच नाहीये. लढायचं, झुंजायचं. टप्प्याचा बॉल लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने बॉलला चांगल्या प्रकारे फिल्डिंग केले आणि आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवलेत. एक सिंगल धाव आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 16 धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक कुरळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल. हा बॉल जर पाहिला तर चांगला टाकला होता. चारी मुंड्या चित करणारा हा बॉल राहिलाय, परंतु पंचांचा कॉल आलाय वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळाले. देवेंद्र कुरळे बाद झाल्यानंतर आता नरेंद्र कुरळे या खेळाडूला मात्र संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. खोलात टाकलेला बॉल गॅप मधून पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. अखेर काल बॉल अडवलाय शुभम वायकरने आणि तिथे मात्र एक सिंगल धाव झाले.
संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, कुरुळगावच्या फलंदाजांना. असं म्हटलं जातं ना, संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण, मग पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं आणि आपली वाटचाल सुरू ठेवायची. हे खरं आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आणि आपल्या वाटचालीला सुरुवात देखील करायची. तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 19 धावा. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 66 धावा. अवघड आव्हान आहे, परंतु या आव्हानाला सामोरं जावंच लागेल कुरुळ टीमला. हा सामना जिंकला तर वन साईड ते मात्र टॉप 8मध्ये प्रवेश करतील, परंतु हा सामना जर गमावला तर निश्चितपणे रन रेट वरती मात्र संघ वरती येणार आहे. तो कोणता असेल, कारण ब गटामध्ये कुरुळ संघ, त्यानंतर अंबावडे बुद्रुक संघ आणि रेवली संघ आहे. म्हणजे अंबावडे बुद्रुक संघाने एक सामना जिंकलाय, कुरुळ टीमने देखील एक सामना जिंकलाय. हा सामना रेवली टीम जिथे तर रेवली संघ देखील एक सामना जिंकतोय आणि त्याच्यामध्ये रन रेटमध्ये जो संघ आघाडीवरती असेल तोच मात्र सुपर 8मध्ये पोहोचेल. आणि फटका चांगला खेळ आहे, परंतु थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा तिथेच थांबलाय. पंच एकत्रित आलेत, काय झालंय हे पाहणं गरजेचं असेल. पंच काय आहे या बॉलच्या पाठीमागे? येस, पंचांनी डेड बॉल घोषित केलाय, कारण बॉलिंग टाकत असताना फिल्डर धावत होते, त्यामुळे थोडीशी चुका पाहायला मिळतात. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. डेड बॉल घोषित केलेला आहे. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली. 18 बॉल 66 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण वायकर जर्सी क्रमांक 1 हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे. स्ट्राईक केनला अभिषेक कुरळे आहेत. पहिलाच बॉल पेस करतील. आडव्या बॅटने हा फटका चांगला केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑन रिझनमध्ये एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये, थोडं थांबवलंय. आणि आता इथून पुढे नरेंद्र कुरळे या खेळाडूला मात्र या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. एक सिंगल धाव आले. फटका चांगला खेळलाय. आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत असते त्यालाच किंमत असते. नरेंद्र कुरळेच्या बॅट मधून आलाय एक झंझावाती घणाघाती षटकार. आशा पल्लवित करणारा आणि नवसंजीवनी देणारा हा फटका नरेंद्र कुरळे यांच्या बॅट मधून आलाय. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 26 धावसंख्येवरती. फटका जबरदस्त खेळलाय. आणखीन एक चांगला फटका. गॅप मधून बॉल निघून चाललाय वेगाने. अंतर कापत बॉल अडवण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरेंद्र कुरळेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने मी म्हणेन आता धावांचा वेग मात्र निर्माण केलाय. धावफलकावरती लागलेले आहेत. 85 धावांचा पाठलाग करत असताना 30 धावसंख्या. एक षटकार आला, एक चौकार आला आणि 3 बॉलमध्ये 11 धावा गोळा केलेल्या आहेत. रखरखत्या उन्हामध्ये नरेंद्र कुरळे यांना धावांची भूक लागली. चाबूक शॉट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. मस्तकावरती दस्तक देऊन हाई बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कष्ट तोपर्यंत करायचं जोपर्यंत मनातली गोष्ट हातात येत नाही, तोपर्यंत कष्ट करत राहायचं. आणि मैदानाच्या आतमध्ये आता नरेंद्र कुरळे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कष्ट घेताना लावले. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अक्का गोला. उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला अभिषेक कुरळेच्या बॅट मधून आलाय. हा आसमानी टोला. 6 धावांसाठी षटकार. कुमार प्रतीक देवरे खो खो खेळाडू.
प्रतीक देवरे साहेब मुंबई असोसिएशन खो खोचे खेळाडू आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळाले. आता समीकरण बदललेलं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल आले. हा बॉल सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला आणि फटका खेळण्याचा मानस अगदी मन बनवलं की हा बॉल वाईड जाईल आणि नाही झाला. आता 9 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 36 धावा, म्हणजे 9 बॉलमध्ये 6 षटकार ठोकायचे आहेत. हा बॉल सोडून दिलाय. हा बॉल खराब आहे. ही लाईन चांगली आहे. आता येणारे बॉल 9 धावा बनवायचे आहेत विजयासाठी 35. 9 बॉलमध्ये 6 बॉल बाहेर फेकायचे आहेत आणि ती ताकद, ती क्षमता, ती ॲबिलिटी नरेंद्र कुरळेकडे आहे. हाई बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल आलाय. आता 9 बॉल 34 धावांची आवश्यकता. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलणार? कमी गतीचा हा बॉल धीम्या गतीने टाकला होता. पंचांचं बोट आकाशाकडे आले. विकेट किपरसाठी एकदा जोरदार टाळ्या. हातामध्ये बॉल घेऊन आला, यष्ट्यांचा वेध घेतला, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आता 8 बॉल 34 ची गरज. मोक्याच्या शनी विकेटचं पतन झालेलं आहे आणि आता कुरुळ संघ थोडासा अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय. आठ बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फटका जबरदस्त खेळलाय. बसून मारलेला हा शॉट मात्र फलंदाजाच्या बॅट मधून आलाय षटकार. काही जबरदस्त फटका खेळलाय. उगवत्या सूर्याची किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही मित्रांनो. सूर्योदयाच्या अगोदर उठून तुम्हाला घोड्याच्या वेगाने कामं करावी लागतात, त्याच वेळेला प्रगती होत असते. आणि हा फटका दमदार होता, शानदार होता, प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जाणारा होता आणि त्याच्या बॅटमधून आला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 57 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 7 आणि 28 ची गरज. निर्णायक बॉल. टप्पा पडल्यानंतर या बॉलने बाहेरचं वळण घेतलंय. पंचांचा कॉल, वाईड बॉल. 7 बॉल 27 धावांची आवश्यकता. निर्णायक बॉल असेल. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचंच असेल. आणि फुलटॉसचा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ना आव देखते ना ताव देखते. एक खिलाड़ी सिर्फ छक्कों की बारिश देखते हैं. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार आले आणि या मॅच मध्ये फलंदाज आदेशने देखील संदेश दिलेत. हो, मी आलोय मैदानाच्या आतमध्ये, मी बरसणार, धावा माझ्या टीमसाठी बनवणार, हे आदेशने मात्र संदेश दिलेत रेवली टीमला. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. 6 बॉल 21 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यू ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. या मॅच मध्ये आता हौसले कोणाचे मजबूत असणार. 6 बॉल 21 चा थरार पाहायला मिळतोय. कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणावरती समाचार घेणार आणि कोणता संघ विजय प्राप्त करणार. 6 बॉल 21 चा थरार. एका बाजूला देवेंद्र कुरळे खेळतोय तब्बल 24 धावसंख्येवरती आणि त्याला साथ देत असताना आदेशने 2 बॉल मध्ये 12 धावा बनवलेत आणि तिथून या मॅचला कलाटणी निर्माण झाले. देव प्रत्येकाच्या हातावरती रेषा देत असतो, परंतु त्या रेषेमध्ये स्वतःला रंग भरायचे असतात आणि आल्या पावली
आदेशने या मॅच मध्ये रंग भरले. कुरळे या खेळाडूवरती आहे. 6 बॉल 21 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. सहा बॉल 21. नरेंद्र कुरळे आता शुभम वायकर तोला मोलाचे खेळाडू आहेत. अनुभवाला अनुभव भिडलाय. पहिलाच बॉल शुभम वायकर. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा ऑन साइडला वळवलाय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. आता जबाबदारी आदेश वरती आहे. ज्या खेळाडूने 2 षटकार ठोकलेत आल्या पावली तो खेळाडू आता स्ट्राइक एंडला. आता शुभम वायकर विरुद्ध आदेश कुरळे. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल ऑन साइडला वळवलाय. एकदा वेगाने पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. दोन धावा आलेल्या आहेत. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज. अजूनही मॅच जिवंत आहे. जास्तीची स्ट्राइक जर नरेंद्र कुरळेने घेतली तर निश्चितपणे दडपण येऊ शकतं फलंदाजावरती आणि बॉलिंग वरती. आणि इथे मात्र फक्त एकच धाव घेतली. आता 3 बॉल 17 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. तुंबड युद्ध, काटेकी टक्कर, कडवी झुंज या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एका बाजूला बॉलिंग मार्क वरती रेवली गावचा शुभम वायकर तर स्ट्राइक एंड वरती कुरुळ गावचा ढाण्या वाघ नरेंद्र कुरळे. बॅटल चांगलं रंगलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही हे खरं आहे मित्रांनो. संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. 3 बॉल 17 चा थरार आणि पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस बॉलला माफी नाही. कष्ट एक अशी किल्ली आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. आता सामना रंगलाय. आता येणारे बॉल 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. नरेंद्र कुरळेच्या बॅट मधून षटकाराला इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. आज हिरो बनायचे असेल पुन्हा एकदा नरेंद्र कुरळे या खेळाडूला तर सिद्ध करावं लागेल. 2 षटकार ठोकावे लागतील. परंतु हिरो बनायचा असेल शुभम वायकरला तर 2 बॉल मध्ये 1 बॉल डॉट टाकावा लागेल. मॅच ऑन आहे. हृदयाची धडधड 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 वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य मला आठवतंय, जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग मी स्वतः निर्माण करेन. स्वतः निर्माण करायला शिका. शफल झाले होते. वाईड बॉल आलाय. वाईड प्लस धावा किती मिळणार. यस डिपेंडेंटली 4 मतलब 5 धावा मिळाल्या आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण झाले. नशीब बलवंत आहे कुरुळ टीमचं. आता येणारे बॉल 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. या चुका तुम्हाला करणं या मोक्याच्या शनेला खरं तर महागडं ठरू शकतं. ही वेळ आहे ना धावा वाटण्याची नाही, ही वेळ आहे धावा वाचवण्याची. 2 बॉल 6 चा थरार. मॅच बनले, मॅच बनवले, मॅच घडले, मॅच घडवले. 2 बॉल 6 चा थरार. बायच्या स्वरूपामध्ये या 4 धावा वाईड बॉल 5 धावा आल्या ना तिथून मॅच आता पुन्हा एकदा बनले कुरुळ टीम साठी. 2 बॉल 6 चा थरार. आता फिल्डिंग आतमध्ये बोलवलाय फाईन लेग रिजन मधील. कमी गतीचा बॉल पाठवलाय गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र कुरळे हार मानायला तयार नाहीये. झडतोय, झगडतोय, लढतोय. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो अगदी तो खेळतोय पहा. 11 बॉल 35 वरती. आता 1 बॉल 2 चा थरार आणि हा बॉल उचललाय.
फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवसनी घालत बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय हाय करत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कॅमेरामॅन नरेंद्र कुरळे यांना फोकस करा. कॅमेरामॅन बॅटिंग करत असताना नरेंद्र कुरळे तुम्ही पाहू शकाल काय बॅटिंग त्याने केले. विजयाचा षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि सुपर 8 मध्ये संघ पोहोचलाय. कुरुल संघ नरेंद्र कुरळे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट गाजवणारा सातारा